काही ठिकाणी हल्ले होत आहेत तर काही ठिकाणी हल्ल्यांचे आरोप होत आहेत, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्याच्या पर्वतीमध्ये पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक. पर्वतीच्या उमेदवार अश्विनी कदम यांचा कार्यकर्त्यांसह बेबवेवाडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याचा आरोप आहे. रत्नसिंधू इमारतीमध्ये संदीप देशपांडेंकडून बैठक पैसे वाटप करण्याचं काम सुरू आहे. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हा आरोप, तर ठाकरे गटाला पराभूत दिसत असल्यानंच खोटे आरोप करत असल्याची देशपांडेंची टीका. कल्याण पूर्वचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोर्डारेंच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला झालाय. उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरातली घटना. आम्हाला स्टंटबाजीची गरज नाही, रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील अनेकांवर हल्ला होईल, गुन्हे दाखल होतील, संजय राऊतांकडून शंका व्यक्त. या विधानसभेला हल्ले प्रतिहल्ले सुरू. भडकाऊ भाषणांमुळेच सर्व गोष्टी होत आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. वाहनावरील मालिकेमधून शिवसेना शिंदे गटानं प्रचार केल्याचा आरोप आहे. काँग्रेसच्या सचिन सावंतांची निवडणूक आयोगात तक्रार. 24 तासात म्हणणं मांडण्याचा आयोगाचे शिंदे गटाला आदेश आहेत.